शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात चर्चा करण्यासाठी आणि त्यावर मत घेण्यासाठी भाजपनं राज्यातील पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घ्यायला सुरुवात केली आहे। याच धर्तीवर आज चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाले। या भेटीत शेतकरी कर्जमाफी संदर्भात चर्चा झाली। चंद्रकांत पाटलांनी काल अशोक चव्हाण यांचीही भेट घेतली होती। शेतकऱ्यांची कर्जमाफीची समस्या सोडवण्यासाठी स्वामीनाथन आयोगानं केलेल्या शिफारशी लागू कराव्यात अशी मागणी काँग्रेसनं भाजपकडे केली आहे। या धर्तीवर ही भेट घेण्यात आली आणि याचबाबत एक महत्त्वाची बातमी येते आहे। उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यातली बैठक संपलेली आहे। मातोश्रीवर कर्जमाफी संदर्भात चर्चा झाली। कर्जमाफीच्या सुधारित अहवालावर या बैठकीत चर्चा झाली। अनिल देसाई आणि एकनाथ शिंदे हे देखील शिवसेनेचे मंत्री उपस्थित होते। यावेळी उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये ही बैठक संपली आहे आणि या बैठकीमध्ये शिवसेनेची नेमकी काय भूमिका होती, या बैठकीनंतर शिवसेना समाधानी आहे का सरकारच्या भूमिकेवर, हे काही वेळातच स्पष्ट होईल। मात्र या क्षणाची महत्त्वाची बातमी, काल खरं तर ही बैठक होणं अपेक्षित होतं, मात्र काही कारणामुळे काल ही बैठक झालेली नव्हती। त्याऐवजी आज सकाळी 10 वाजता या भेटीची वेळ ठरलेली होती आणि त्यानुसार ठरलेल्या वेळेनुसार आज चंद्रकांत पाटील मातोश्रीवर पोहोचले आणि त्यांच्यामध्ये चर्चा झाली आणि आता काही वेळापूर्वीच ही भेट संपलेली आहे। या बैठकीला अनिल देसाई आणि एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे महत्त्वाचे नेते देखील उपस्थित होते आणि कर्जमाफीचा जो सुधारित अहवाल आहे अपेक्षित सरकारकडून येणं, त्याच्यावर याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे। या बैठकीनंतरच्या काही महत्त्वाच्या प्रतिक्रिया काही वेळातच आपल्यापर्यंत येत आहेत, त्या देखील आम्ही आपल्याला दाखवणार आहोत। या उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची बैठक संपलेली आहे आणि कर्जमाफी संदर्भात या बैठकीत नेमकं काय झालं हे नेमकं आपण जाणून घेणार आहोत। अनिल देसाई आणि एकनाथ शिंदे हे या बैठकीला उपस्थित होते। काल प्रस्तावित असलेली ही बैठक रद्द झालेली होती, आज ही बैठक झाली आणि या बैठकीमध्ये कर्जमाफीच्या सुधारित अहवालावर चर्चा झाली। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। कृष्णात, या बैठकीत शिवसेनेचं समाधान झालंय अशी काही बातमी आहे का? काय नेमकं घडलं या बैठकीत? शिवसेनेचं समाधान झालंय की नाही हे नंतरच कळेल, परंतु चंद्रकांत दादा पाटील यांनी उद्धव ठाकरेंची आठवड्यामध्ये तिसऱ्यांदा भेट घेतली आणि शिवसेनेच्या ज्या सूचना आहेत त्या त्यांनी त्यांच्याकडून जाणून घेतल्या आणि त्या संदर्भातला अंतिम प्रपोजल जे आहे ते तयार केलेलं आहे आणि हे प्रपोजल जे आहे कर्जमाफीच्या संदर्भात ते आता मुख्यमंत्र्यांना थोड्याच वेळात ते सादर करणार त्यांच्याकडे देणार आहेत। यामधून चंद्रकांत दादा पाटील महसूल मंत्री जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की जवळपास 91 लाख शेतकरी जे आहेत त्या 91 लाख शेतकऱ्यांना त्या कर्जमाफीचा लाभ होईल आणि त्या संदर्भातलं प्रपोजल जे आहे ते तयार केलेलं आहे। जवळपास राजकीय पक्षांचे सर्व नेते, शरद पवार असू देत, राजेश शिट्टे असू देत, राज ठाकरे असू देत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असू देत, या सर्व नेत्यांची त्यांनी भेट घेऊन हे सर्व प्रपोजल जे आहेत ते तयार केलेलं आहे। शिवसेनेचे सर्वात जास्त ज्या अपेक्षा आहेत शेतीच्या शेतकरी कर्जमाफी संदर्भात, त्यामुळं उद्धव ठाकरेंची 3 वेळा त्यांनी भेट घेऊन त्यांच्या जे मतं आहेत ती जाणून घेतलेली आहेत। ॲक्च्युली आता मंगळवारी जी कॅबिनेट बैठक होईल त्या मंगळवारच्या कॅबिनेट बैठकीमध्ये या संपूर्ण कर्जमाफीवर शिक्कामोर्तब केलं जाणार आहे आणि अंतिम कर्जमाफीचं जे स्वरूप आहे तर ते स्वरूप जे आहे ते आज ठरवलं जाईल। मुख्यमंत्र्यांसोबत या कर्जमाफीवर निर्णय जो आहे तो घेतला जाईल। धन्यवाद कृष्णात या माहितीबद्दल। या बैठकीबाबत चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येते आहे, आपण ती बघूया। करण्याचा निर्णय केल्यानंतर शासनाने निर्णय असा घेतला की समाजातल्या प्रामुख्याने शेतकरी संघटना आणि विविध राजकीय पक्ष यांच्याबरोबर मोठ्या प्रमाणावर भेटीगाठी घेऊन त्यांच्या सूचना घेऊन अधिकाधिक शेतकऱ्यांना फायदा आणि राज्याचा आर्थिक स्थैर्य याचा समन्वय कसा साधता येईल याचा प्रयत्न करायचा। त्याप्रमाणे माननीय उद्धवजींना या 8 दिवसामध्ये मी आज तिसऱ्यांदा भेटलो। माननीय शरद पवारांना काल दिल्लीमध्ये भेटलो, ते मी 2दा भेटलो, एकदा मुंबईत आणि एकदा दिल्लीमध्ये। माननीय अशोकराव चव्हाणांना मी 2दा भेटलो
माननीय राजू शेट्टीजींना मी 2दा भेटलो, माननीय राज ठाकरेंना मी 1दा भेटलो, असं सगळ्यांशी बोलून त्यांचे इनपुट्स घ्यावेत की काय केलं तर अधिकाधिक शेतकरी हा सुखात राहील आणि राज्याचं आर्थिक स्थैर्य बिघडणार नाही, असे अधिकाधिक इनपुट्स घेण्यासाठी या भेटीगाठी झाल्या. या सगळ्या भेटीगाठींचा इतका उपयोग झाला की त्यामुळे एक चांगलं प्रपोजल आता मला तयार करता येईल की जे मला मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीमध्ये मांडता येईल. आणि त्यामुळे या सगळ्या भेटीगाठींमध्ये आज माननीय उद्धवजींची तिसरी माझी भेट होती. त्या भेटीसाठी मी ते आलो होतो. मंगळवारी फायनल होईल सगळं. मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये याची एक कॅबिनेट नोट तयार होईल. म्हणजे माझ्या अध्यक्षतेखाली जी एक उच्चाधिकार समिती नेमली होती, ज्यांना हे अधिकार दिले होते की भेटीगाठी करून प्रपोजल तयार करा. आज मी माननीय मुख्यमंत्री महोदयाने प्रपोजल सबमिट करणार. या प्रपोजलवर कॅबिनेट नोट तयार होईल. कॅबिनेट डिसिजन झाला की तो कायदा होईल. मुख्यमंत्री झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.